हे संतांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की एकनाथ महाराजांना काशीच्या धर्मपीठासमोर जावं लागलं, ज्ञानदेवांना पैठणच्या धर्मपीठासमोर जावं लागलं, तुकोबारायांना धर्मपीठासमोर जावं लागलं. हे आपल्याला संतांचं काही प्रमाणात माहिती आहे. नंतरच्या काळातल्या वारकरी सत्पुरुषांच्या विरोधात सुद्धा तक्रारी झालेल्या आहेत. दादा महाराज सातारकरांच्या विरोधामध्ये तक्रार झालेली होती शंकराचार्य पीठाकडे. गंगू काका शिरवळकरांनी फक्त तुकाराम महाराजांच्या अभंगांना उपनिषदांचा दर्जा दिला, की तुकाराम महाराजांच्या अभंग हे उपनिषदांच्या दर्जाचे आहेत असं सांगितलं. म्हणून गंगू काका शिरवळकरांच्या वरती शंकराचार्य पीठाकडे तक्रार झाली आणि बापू थिटे नावाचे कर्मठ ब्राह्मण होते, त्यांनी गावातल्या पंढरपुरातल्या सगळ्या लोकांना सांगितलं की गंगू काकांवर बहिष्कार टाका आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. फक्त तुकोबारायांच्या अभंगांना उपनिषदाचा दर्जा दिला या एवढ्याच कारणासाठी. त्याच्यानंतर वासुदेव महाराज देहूकर तुकोबारायांचे खापरपणतू होते, त्यांनी एका कीर्तनामध्ये वेदांचा अर्थ सांगितला असा आरोप ठेवून त्यांचं कीर्तन बंद पाडण्यात आलं आणि शंकराचार्य पीठाकडे त्यांच्या विरोधात सुद्धा तक्रार केली. हे सगळे दाखले मी त्याच्यात दिलेले आहेत. पण मला आत्ता एक वाचताना अजून एक दाखला सापडला जो पुस्तकात नाहीये. गोधाणी पाटील नावाचे एक वारकरी होते, कदाचित ते गोदाजी पाटील असावेत. लोकहितवादींनी लिहिताना गोदाजी आणि गोधाणी असं काहीतरी त्यात साम्य असेल. त्या गोधाजी पाटलांनी कीर्तनामध्ये प्रवरा संगमच्या भागात नगर भागामध्ये कीर्तनकार कीर्तन करायला जेव्हा लागायचा तेव्हा जे ब्राह्मण उपस्थित आहेत त्यांना फुलांची माळ घालायची अशी प्रथा होती. तर त्या प्रथेला त्यांनी विरोध केला, कारण वारकरी कीर्तनात कुठल्याही जातीचा विशिष्ट सन्मान करण्याची प्रथा नाही म्हणून त्यांनी विरोध केला. तर त्यांच्या विरोधात काशीच्या पीठाकडे तक्रार झाली, पण ते काय काशीला गेले नाही. ते म्हटले काशीचं धर्मपीठच मी मानत नाही, मी पंढरपूरचं धर्मपीठ मानतो. तर अशी अनेक तक्रारी वारकरी संतांच्या सत्पुरुषांच्या विरोधामध्ये सातत्याने झालेल्या आहेत आणि तेच आत्ता सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतंय. सकाळी सोन्नर महाराज असं म्हणाले की हे पुस्तक आत्ता आलं असतं तर कदाचित या प्रकरणाचा उल्लेख करावा लागला असता, की आज सुद्धा तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या भाषेत काही व्यावसायिक कीर्तनकारांच्या विरोधात बोलले म्हणून त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होतोय. या वेळेला वेदांचा तो अर्थ आम्हाशीचा ठावा असं जे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, तसं संतांचा तो अर्थ आम्हाशीचा ठावा म्हणायची वेळ आलेली आहे. अगदी थोडक्यात मी बोलणार आहे. संजय आवटे सरांचं आणि उल्हासदादांचं आणि राजाभाऊंचं मला स्वतःला सुद्धा ऐकायचं आहे. संजय आवटे सरांच्या लिखाणाचा आणि वाणीचा मी स्वतः प्रचंड फॅन आहे. एकही त्यांचं म्हणजे ऐकण्याची वाचण्याची संधी मी सोडत नाही. अनेक त्यांचेच संदर्भ मी अभिव्यक्तीवरनं एपिसोड जेव्हा बनवतो तेव्हा मी वापरत असतो, त्यांना न विचारता. एक प्रकारे ते ढापत असतो, पण त्यांनी कधी मला त्याच्यावरनं काय दोषारोप केलेले नाहीत. संत साहित्याचे अभ्यासक अशी उल्हासदादांची ओळख आहेत आणि त्यात ते माझे आमदार आहेत, राजाभाऊ आहेत. सगळ्या मान्यवरांची मी आता नावं घेत नाही, कारण आपल्याला त्यांचं ऐकायचं आणि त्यांना अधिक वेळ द्यायचा आहे. माझे खूप अभिव्यक्तीचे प्रेक्षक सबस्क्रायबर लांबून लांबून आलेले आहेत. सगळ्या मी नावं घेऊ शकतो, पण आता त्यात वेळ जायला. आमचे नंदूशेठ आळेफाट्यावरनं आले आहेत. विशाल पोखरकर जो सामाजिक कार्यात खूप कौतुकास्पद काम करतो, मला अभिमान वाटतो त्याचा. अनेक सगळ्यांची आता बऱ्याच जणांची नावं माहिती आहेत, परंतु मी ते घेत बसत नाही. आता मी कुठली क्रांती करायला निघालेलो नाही, मी कुठला बंडखोर विचारांचा माणूस नाही. मी अतिशय तुमच्यासारखा एक सर्वसामान्य माणूस आहे. परिस्थितीमुळे हे सगळं करणं भाग पडलेलं आहे. ही परिस्थिती बदलली, सगळीकडे वातावरण छान झालं, सुंदर झालं, मानवतावादी झालं, सामंजस्याचं झालं. तर मी कदाचित अभिव्यक्ती चॅनल ज्या वेळेला सुरू केला, आम्ही करोना काळ संपता मी ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवायचो, मी रेसिपीचे व्हिडिओ बनवायचो. आमचे नंदूशेठ भोर इथे बसलेले आहेत. आम्ही जुन्नर तालुक्यातले महत्त्वाची ठिकाणं, गड किल्ले, ऐतिहासिक ठिकाणं असं काय काय दाखवत बसायचं आणि ते मला आवडायचं. वेगवेगळ्या पुस्तकांचं परीक्षण करणं, समीक्षा करणं, चांगली एखादी कलाकृती बघितली, चित्रपट बघितला, नाटक बघितलं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं, याच्यामध्ये मला जास्त आवड आहे. हे राजकारण किंवा अशा प्रकारच्या या सगळ्या तणावपूर्ण गोष्टी त्याच्यावरती भाष्य करणं हा माझा पिंड नाही, परंतु परिस्थितीमुळे ते करावं लागलं. आता भिडेंविषयी खूप बोलले विकासराव, त्याच्यामुळे मी ते जास्त बोलणार नाही. परंतु याची सुरुवातच अशाच प्रकारे झाली की ज्या वेळेला आता राजाभाऊ चोपदारांचा उल्लेख झाला की धारकरी जेव्हा ते तलवारी घेऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते, राजाभाऊंनी त्यांना अडवलं. एक मोठा संघर्ष झाला असता, तो टळला. परंतु त्याच वेळेला एका मंदिराच्या प्रांगणामध्ये हेच भिडे असं बोलले की संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ आहे. त्याची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहेत. हे सगळे संदर्भ मी जपून ठेवलेले आहेत. आणि जर मनू तुम्हाला श्रेष्ठ वाटतो तर मनूची पालखी काढा, मनूची वारी काढा, त्याच्यामध्ये जा ना तुम्ही. आमच्या ज्ञानोबा तुकाबांच्या वारीमध्ये काय येता.
आणि हे सगळं असताना त्याच्याच पुढच्या वर्षी ज्ञानोबा आणि तुकोबांपेक्षा मनुश्रेष्ठ अशा बोलणाऱ्या भिडेंना देहू संस्थांनी तुकाराम महाराजांच्या रथामध्ये आदराचं स्थान दिलं. ते बघून पित्त खवळलं, डोकं खवळलं. जे आमचे तुकाराम महाराज नवसे कन्यापुत्र होती तर का कारणे लागे पती असे रोखोक सवाल विचारतात. आणि जे भिडे माझ्या शेतातल्या झाडाचे आंबे खाले तर मुलंच होतील गॅरंटीने असं सांगतात. म्हणजे अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या माणसाला जो माणूस डोळस विचार पसरवत होता आमचे तुकोबाराय, त्यांच्या रथामध्ये सन्मानाचं स्थान देता. मला हे बोलण्याचा अधिकार आहे असं मी मानतो, कारण मी वारकरी संप्रदायातून आलेलो आहे. माझे आई वडील माळकरी होते. माझे वडील आळंदी पंढरपूरची वारी नेहमी करायचे आणि मी स्वतः मागची 5-6 वर्ष श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या संविधान दिंडीमध्ये वारीमध्ये सहभागी होत असतो. कधी आळंदीच्या वारीत तर कधी पंढरपूरच्या वारीत. हे बॅकग्राऊंड असल्यामुळे मला वारकरी संप्रदायामध्ये जे काही अनिष्ट गोष्टी होतील ते बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे या भावनेतून मी तो व्हिडिओ केला. अचानक उठलो आणि दिनकर शास्त्रींकडे गेलो असं झालेलं नाही आहे. मागची 2-3 वर्षे हे सगळे विषय खतखतत होते मनात. सगळ्याच संतांचे विचार वाचून काढले, सगळ्या संतांची पुस्तकं त्यांचे चरित्र संदर्भात आहेत. गाथा माझ्या देवघरामध्ये आहे आणि ती वाचतो मी. प्रश्न असा निर्माण झाला हे सगळं वाचल्यावरती, तुकाराम महाराज या सगळ्यात माझ्या खूप हृदयाच्या जवळ आहेत. आणि ज्या वेळेला तुकाराम महाराज अंधश्रद्धांच्या विरोधी बोलतात, ज्या वेळेला तुकाराम महाराज कर्मकांडांच्या विरोधी बोलतात, ज्या वेळेला तुकाराम महाराज कुंभमेळ्यासारख्या गोष्टींच्या विरोधात बोलतात, त्याच्याविषयी प्रबोधन करतात, अशा तुकाराम महाराजांचे अभंग बहुसंख्य कीर्तनकार, जर कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम आहे, मोठं प्रभावी माध्यम आहे, तर अशा प्रकारचे जे अभंग आहेत तुकाराम महाराजांचे ते का घेतले जात नाहीत कीर्तनात, हा प्रश्न येत होता. ज्याच्यातून तासभराचं कीर्तन ऐकल्यानंतर लोकांना घरी जाताना काहीच आउटपुट मिळत नाही. ज्या पद्धतीने आलेत त्या पद्धतीने निघालेत. काही वेळाचं टाइमपास झाला किंवा मनोरंजन झालं, हा कीर्तनाचा उद्देश नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे अस्वस्थ होत होतो मी. काही महाराजांना म्हटलं पण हे अभंग तुम्ही का घेत नाही, त्याचं समाधानकारक मला उत्तर मिळालं नाही. शेकडो अभंग आहेत तुकाराम महाराजांच्या अशा प्रकारे प्रबोधन करणारे. ती खतखत मनात होती. ज्या पद्धतीचा बाजार मांडला जातो ती खतखत मनात होती. आणि विधानसभा निवडणुकींच्या काळात योगायोगाने माझ्याकडे ते व्हिडिओ आले आळंदीमध्ये जे काही घडलं ते, की ज्या पद्धतीने सगळ्या महाराजांना कीर्तनकारांना एकत्र करण्यात आलं आणि त्यांच्यासमोर जी काय भाषणं झाली, आपल्याला यावेळेला निवडणुकांमध्ये काय करायचं आहे त्याला त्यांनी मान डोलावली. त्याच्या बदल्यात त्यांना काय दिलं गेलं, खुल्या नोटा नव्हत्या परंतु बंद पॉकेट होती. त्या बंद पॉकेटांमध्ये काय असेल ते आपण सगळ्यांना ओळखू शकतो. त्याचे सगळ्याचे व्हिडिओ आहेत. ह्या सगळ्यामुळे ते अस्वस्थ होऊन मग भुकेले शास्त्रींकडे जाण्याचं ठरवलं. त्या मुलाखतीच्या आधी प्रस्तावनेमध्ये ही सगळी मी माझ्या भावना बोलून दाखवली. त्या व्हिडिओमधल्या 3 शब्दांवरनं विशेषतः वाद झाला. भाड खाऊ बोललो तर भाड खाई धन विटाळतो हे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. तो अभंग आहे गाथेमध्ये. आणि अशा प्रकारे कीर्तनकारांनी कीर्तनाचा बाजार मांडणाऱ्या कीर्तनकारांना त्यांच्या हयातीमध्ये मातृगमनी म्हटलंय. मी फक्त बाजारू म्हटलेलं आहे, परंतु ते सुद्धा काही लोकांना सहन नाही झालं. ठीक आहे, त्यांनी गुन्हा वगैरे दाखल केलेला आहे. 299 नवीन न्यायदंड संहितेचं कलम आहे धार्मिक भावना दुखावल्याचं. माझं म्हणणं होतं की मी काय कुठल्या धर्मावरती बोललो नव्हतो. मी माझ्या संप्रदायात काही अनिष्ट बाबी चालू आहेत त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी या भावनेने बोललो होतो. परंतु ते लक्षात न घेता धार्मिक भावना दुखावल्याचं कलम लावलं आहे. पोलिसांनी आता नोटीस बजावलेली आहे. प्रश्न असा आहे की हे सगळं कशा प्रकारे घडत चाललेलं आहे. मी व्हिडिओ बनवताना त्याच्यामधनं कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये, खरा इतिहास लोकांसमोर जावा, हीच माझी भावना असते. याच्या पूर्वीचे माझे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल की माहितीपूर्ण सगळे संदर्भ देऊन मी व्हिडिओ बनवतो. हा व्हिडिओसुद्धा तसाच होता, परंतु त्याला वेगळ्या स्वरूपाचं वळण दिलं. पुढच्या काळामध्ये आता काय होईल ते आपण सगळं पाहूच. परंतु हे मला फार आनंदाचं आणि महत्त्वाचं वाटलं की ज्या वारकरी संप्रदायातल्या अनिष्ट प्रथांविरुद्ध मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने, त्या वारकरी संप्रदायातून आज मला पाठिंबा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जाहीर केला. ते श्यामसुंदर महाराज आणि या सगळ्यांचा मी ऋणी आहे. मी अक्षरशः या सगळ्यांसमोर नतमस्तक आहे. अनेक महाराजांनी, त्यात नितीन महाराज असतील, आणखीन मी आता मला नावं माहिती नाहीत, इतक्या महाराजांनी व्हिडिओ बनवले आणि यूट्यूबवरती टाकले आणि माझ्या भूमिकेचं समर्थन केलं. मला फार आनंद झाला. परवा जामनेरच्या एका गावातलं, त्या गावाचं नाव मी विसरलो, तिथे
आपला हरिनाम सप्ताह 25 तारखेपासून सुरू होणार होता. 23 तारखेला त्या गावातले काही लोक त्या गावच्या हरिनाम सप्ताहाच्या आयोजकांकडे गेले आणि त्यांना लेखी निवेदन दिलं की हरिनाम सप्ताहाच्या काळामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाविषयी इथे भाष्य होता कामा नये, कोणत्याही धर्मांधता वाढवणारे इथं भाष्य होऊ नये, इथे फक्त परमार्थाविषयी बोलणं व्हावं. आणि ते त्या सगळ्या कीर्तनकारांनी मान्य केलं. ही एक प्रकारची सुरुवात झालेली आहे. याचं श्रेय मी घेऊ इच्छित नाही, परंतु हे होणं महत्त्वाचं आहे. मग अनेक जण मला विचारतात ही कीर्तनकारांना बोलतो तसं मुल्ला मौलवींना बोलण्याची तुमची ताकद आहे का? ते फतवे काढतात मशिदीतून, ते तुम्हाला चालतं का? आमच्या कीर्तनकारांनी हिंदुत्वाचा प्रचार केला तर काय झालं? त्याचंही उत्तर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. आपला मानवतावादी, समतावादी, पुरोगामी विचाराचा आणि सुधारणावादी विचाराचा माझा वारकरी संप्रदाय आहे. तो तसाच राहावा या भावनेतून ज्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्याला एका चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं. ज्या दिवशी मी फेसबुकवरती टाकलं की माझ्यावरती अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या सामाजिक संघटना, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांनी पाठिंबा जाहीर केला. मी म्हटलं मला कोर्टात जर लढायला पैसा लागला तर माझ्याकडे इतका पैसा नाही. लोकांनी त्याही बाबतीत मदतीची तयारी दाखवली. हे फार आशादायक चित्र आहे. महाराष्ट्र अजून पूर्ण वाया गेलेलं नाही हे लक्षात आलेलं आहे. पण हा महाराष्ट्र सावरू शकतो आणि महाराष्ट्र पुन्हा प्रबोधनाच्या, पुरोगामित्वाच्या, आपल्या आदर्श समाजसुधारकांच्या मूळ वाटेवर आणू शकतो याची प्रचिती देणाऱ्या या गोष्टी आहेत असं मला वाटतं. त्यामुळे मी निराश झालो नाही. आणि आज ह्या सगळ्या मान्यवरांनी इथे बोलवून हा जो प्रतिसाद दिलेला आहे, हा जो पाठिंबा दर्शवला आहे, याने तर मी कृतकृत्य झालेलो आहे. यापुढे अधिक ताकदीने अशा प्रकारच्या लढाया लढण्याची उमेद तुम्ही सगळ्यांनी मला दिलेली आहे. इतकंच मी बोलतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो, आपणा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. मी आदरणीय आवटे सरांना विनंती करतो की आपण पोखरकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा आणि त्यांना पाठबळ द्यावं. आमचे संजय आवटे साहेब पत्रकार आहेत आणि सगळ्या सामाजिक प्रश्नावर भूमिका मांडतात आणि म्हणून एका पत्रकाराचं दुःख, एका पत्रकाराच्या वेदना एक पत्रकारच समजू शकतो. आणि म्हणूनच असं सांगितल्याबरोबर आवटे सर या कार्यक्रमाला यायला क्षणात तयार झाले. आज माईक नाही, लाईट गेलेली आहे, पण आम्ही हारलो नाही, आम्ही पुढे जात आहोत हा संदेश आवटे सर या ठिकाणी आम्हाला देत आहेत. तुमच्या पाठबळावर नक्कीच हा वारकऱ्यांचा लढा पुढे लढला जाईल आणि आम्ही यशस्वी होऊ, आम्ही लढू आणि आम्ही जिंकू हा विश्वास देण्यासाठी या ठिकाणी आल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि या परिस्थितीतून एकंदरच वारकऱ्यांनी, या परिस्थितीला बदलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कशा प्रकारची वाटचाल करावी याचं मार्गदर्शन आदरणीय चोपदार महाराजांनी आम्हाला करावं अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो. संविधान आपण जेव्हा अभ्यास करतो आणि आत्ता आपण वारंवार ऐकतो हिंदू राष्ट्र ही संकल्पना देखील आपण वारंवार ऐकत असतो. धर्मयुद्ध हा शब्द आपण ऐकत असतो की धर्मयुद्ध आपण केलं पाहिजे असं पूर्वीपासून सांगितलं गेलेलं आहे. माझंही मत तेच आहे की धर्मयुद्ध झालं पाहिजे. पूर्वी झालेली आहेत, आत्ताही केलं पाहिजे आणि भविष्यातही केलं पाहिजे. परंतु धर्मयुद्ध काय हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. थोडंसं विषयांतर वाटेल आणि थोडंसं मी मुद्दाम वेळ घेतो की धर्मयुद्ध हे पुढं देखील केलं गेलं पाहिजे. याविषयी सर्वांनी सजग असलं पाहिजे. आपण रामायण आणि महाभारत ही या युद्धांना धर्मयुद्ध असं म्हणतो. रामायणात राम हिंदू होते, क्षत्रिय होते. मग रावण कोण होते? तर रावण हे दशग्रंथी ब्राह्मण होते आणि राम आणि रावणामध्ये झालेल्या युद्धाला धर्मयुद्ध म्हटलं जाते. पांडव हे हिंदू होते आणि कौरव हे देखील हिंदू होते, त्यांचे भाऊच होते. त्या युद्धाला देखील धर्मयुद्ध म्हटलं जाते. आणि मग आत्ता हाच शब्द वेगळ्या प्रकारे सांगितला जातो आहे की युद्ध हे जर करायचं असेल तर किमान 2 घटक लागतात. परस्परांमध्ये युद्ध करायचं किमान 2 घटक लागतात. आणि धर्मयुद्ध जेव्हा शब्द वापरतो तेव्हा वेगवेगळ्या धर्मांमध्ये हे युद्ध झालं पाहिजे असं सांगितलं जातं. आपण समजा हिंदू असेल तर मग दुसरे कोण पाहिजे असं आपली मानसिकता होती की दुसरा इतर धर्मीयाचा पाहिजे. अशी तरुणांची माती सध्या भडकवली जात आहेत आणि धर्मयुद्धाला ते तयार केले जात आहेत. मग अशा परिस्थितीत मी जेव्हा सांगतो की धर्मयुद्ध झालं पाहिजे तर मग असं एक कसं काय थोडंसं विसंगत वाटतं. परंतु जेव्हा रामायण महाभारताला आपण धर्मयुद्ध म्हणतो तर धर्मयुद्ध ही जी यापूर्वी घडलेली आहे ती धर्मविरुद्ध अधर्म, सत्यविरुद्ध असत्य आणि नीतीविरुद्ध अनिती अशी जी युद्ध झाली आहेत त्याला धर्मयुद्ध म्हटलं गेलेलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे तरुणांना समजून सांगितलं पाहिजे. हे जोपर्यंत आपण समजून सांगत नाही तोपर्यंत तरुण आत्ता जो दिसतोय त्याच मार्गाने जाणार.
आत्ताच लवंडे सरांनी पण सांगितलं की किंवा बुकेले शास्त्रींनी सांगितलं ही सगळी आपलीच मुलं आहेत. मग ही आपलीच मुलं आहेत तर तिकडं का जात आहेत? तर आपलीच मुलं आपण संवादातून आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही. हे आपलं अपयश आहे, पहिलं आपण मान्य केलं पाहिजे की आपण संवाद साधला तर निश्चितपणे त्यातून मार्ग निघू शकतो. आणि त्याचं एक उदाहरण मी आत्ता चालता चालता सांगतो. मध्यंतरी जानेवारी महिन्यात आळंदीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांचा कार्यक्रम घेतला गेला फ्रूटवाले धर्मशाळेत. आणि त्या ठिकाणी बंडगर महाराज, मी आणि सोन्नर महाराज आमचा एक परिसंवाद ठेवला गेला त्या ठिकाणी संतांच्या विषयावरचा. आणि तो परिसंवाद ठेवला गेल्यानंतर त्याची कार्यक्रम पत्रिका छापली. तेव्हा आळंदीत नरहरे महाराज चौधरी म्हणून त्यांचा मला फोन आला. म्हणले राजाभाऊ, इथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि माझ्याकडे काही भिडे गुरुजींचे काही कार्यकर्ते आलेले आहेत आणि तो कार्यक्रम उधळून लावायचा असं त्यांचं मनोगत आहे. आणि त्या पत्रिकेत तुमचं नाव वाचलं. मग तुम्हीच आहे का, बंधू आहेत तुमचे का, कोण आहेत? म्हणून मीच आहे म्हटलं त्यामध्ये. म्हणले ते त्यांचं असं मनोगत आहे, माझ्यापर्यंत आले होते म्हणून मी तुम्हाला फोन केला. म्हटलं कुठे आहेत आत्ता ते? म्हटलं घरी आहेत. म्हटलं मी आलोच घरी म्हटलं. म्हणून मी ताबडतोब घरी गेलो. ते कार्यकर्ते तिथंच बसले होते, 4 जण होते आणि आपल्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते आपलेच होते कार्यकर्ते. मग त्यांच्याशी मी तास ते 1.5 तास संवाद साधला त्यांच्याशी. आणि संवाद साधल्यानंतर शेवट त्या कार्यकर्त्यांचं मनोगत असं होतं, आळंदीत कार्यक्रम झाला पाहिजे, आमची हरकत नाही. दुसरी गोष्ट, तुमचं व्याख्यान आम्ही ऐकायला जरूर येऊ. प्रत्यक्ष आले का नाही आले मला माहिती नाही, पण व्याख्यान ऐकायला येऊ. आणि शेवट त्यांनी असं सांगितलं की आमच्या गुरुजींचे आणि तुमचे विचार अतिशय जुळत आहेत, त्यामुळे आपण बरोबर काम केलं पाहिजे. मी त्याला देखील मान्यता दिली की आपले विचार जर जुळत असतील तर बरोबर काम करायला हरकत नाही. इथपर्यंत 1.5 तास आमची चर्चा झाली. मग त्यामध्ये त्यांच्या चर्चेचा जो सूर होता, हे सोशल मीडिया जे आहे हे दुधारी अस्त्र आहे की त्यातून चांगल्या गोष्टी देखील घडू शकतात आणि चुकीच्या देखील गोष्टी घडू शकतात. तर तो जेव्हा कार्यक्रम ठरला आळंदीमध्ये, तेव्हा एक मेसेज आळंदीमध्ये सतत फिरू लागला. मग ग्रामस्थांनी देखील त्या कार्यक्रमाला विरोध केला, काही कार्यकर्त्यांनी विरोध केला. किंवा 1972चा तो प्रसंग होता आणि आळंदीची समाधी फोडायचं असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठरवलं होतं. आणि मग मामासाहेब दांडेकर त्या ठिकाणी आले, डॉक्टर शुक्ल आले आणि त्यांनी त्या सगळ्यांना ट्रकमध्ये शेकडो लोक भरून आली पुण्यातून आणि त्यांनी विरोध केला आणि ते होऊ दिलं नाही. अशा स्वरूपाचा मेसेज पुरवला की तो वाचला की कुणाचंही अंधश्रद्धा निर्मूलन समितीविषयी प्रतिकूल मत व्हावं अशा स्वरूपाचा मेसेज होता. आणि तो मेसेज मला देखील आला पोलीस स्टेशनकडून किंवा अशा पद्धतीने मेसेज फिरतोय. पण ठीक आहे. आणि त्या मेसेजला अनुसरूनच त्या लोकांचा विरोध होता. आणि त्यांचं म्हणणं मला असं होतं की तुम्ही तर माऊलींचे सेवेकरी आहात, माऊलींचे चोपदार आहात आणि माऊलींच्या समाधीविषयी ज्यांनी अशी भूमिका घेतली त्यांच्या व्यासपीठावर तुम्ही जाताय, पसंत कसं काय करताय, हा आमचा प्रश्न आहे साधा सरळ. मी म्हटलं तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे. तर पहिली गोष्ट म्हटलं, तुम्ही हा जो मेसेज आहे त्याचा पूर्ण जर अभ्यास केला आपण, त्याचा एक व्हिडिओ देखील होता. त्यात डॉक्टर शुक्ल होते, जसं पोखरकर साहेब यूट्यूब चॅनलर आहेत तशी एक महिला होती आणि ती त्यांची मुलाखत घेत होती डॉक्टर शुक्लांची. आणि डॉक्टर शुक्लांचे ज्योतिषशास्त्रावरती मुलाखत घेत होती. वेगवेगळे विषय ज्योतिषशास्त्राविषयी त्यांना विचारत होती आणि ते त्याचं उत्तर देत होते. आणि ते उत्तर देत असताना त्या महिलेने त्यांना प्रश्न विचारला किंवा 72 साली असा प्रसंग घडला, माऊलींची समाधी फोडण्याचा जेव्हा प्रसंग झाला तेव्हा तुम्ही उपस्थित होतात आणि त्यावर तुमचं काय मनोगत आहे असा प्रश्न विचारला. तोपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित चालू, अगदी 90-92 वर्षाचे ते डॉक्टर शुक्ला दिसत आहेत, ते व्यवस्थित बोलत होते. आणि तेव्हा तो व्हिडिओ पॉज झालेला आहे. नंतर ते चित्र फक्त त्यांचं दिसतं आणि त्या महिला बोलत आहेत की या विषयी डॉक्टर शुक्लांनी असं सांगितलं, तांत्रिक अडचणीमुळे तो व्हिडिओ आपल्याला काही रन करता येत नाही. आणि त्यांनी सगळं ते सांगितलं की अशाची अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक आले, मग मामासाहेब दांडेकर त्याला सामोरे गेले, अमुक गेले, तमुक, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर पुन्हा तो व्हिडिओ स्टॉप झाला आणि मग पुन्हा डॉक्टर शुक्ल पुढचे बोलायला लागले. अशा स्वरूपाचा तो व्हिडिओ. ह्याच्यावरून साधी गोष्ट कळते की तो व्हिडिओ मॉप केलेला आहे किंवा तो चुकीच्या पद्धतीने सांगितलेला आहे. डॉक्टर शुक्ला असं म्हटले का नाही म्हटले त्याचा कुठलाही त्याच्यात पुरावा दिसत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना मी हे सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापना 1989 साली झालेली आहे. आणि 1989 साली समिती जे स्थापना झाली आहे ती 72 साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाने अशी भूमिका काय घेईल? म्हणजे त्यावेळेस जर समिती अस्तित्वात नव्हती, त्यांनी भूमिका घेण्याचा विषय नाही. तिसरी गोष्ट, ज्या मामासाहेब दांडेकरांनी याला सामोरे गेले आणि विरोध केला की 9 जुलै 1968 साली ज्या मामासाहेबांचं निधन झालं ते 1972 साली त्या सगळ्या प्रसंगाला सामोरे कसे गेले हे प्रश्न मी त्यांना उपस्थित केले. उपस्थित केल्यानंतर त्यांना त्यांचं माझं म्हणणं ते पटलं आणि मग त्यांचं मतपरिवर्तन झालं. तसंच ग्रामस्थांनी देखील पोलीस अधिकाऱ्यांनी बैठकीला बोलवलं आणि त्या मेसेजविषयी गावात असंतोष आहे, अमुक अमुक सगळं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी मी त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लोक आली, त्यांनी देखील हे खुलासे केले आणि मग गावकऱ्यांचं देखील
त्याविषयीचा गैरसमज दूर झाला आणि कार्यक्रम आळंदीत झाला. संवाद साधला तर या गोष्टी होऊ शकतात असं माझं मत आहे. सदानंद मोरे नेहमी सांगतात, म्हणजे आपण एखादी मूर्ती घडवतो, म्हणजे एखादी आपण पाहिली असेल किंवा मूर्ती कशी घडती, तर एक दगड घेऊन दगडाचं, आता समजा पांडुरंगाची मूर्ती घडवायची तर पहिले त्याचे हात बनवतात का, डोळे बनवतात का, डोकं बनवतात आणि कसं जोडतात हे कधी पाहिले का तुम्ही? कधी मूर्ती बनवताना कधी पाहिली का कुणी? त्याचे कुठले भाग घेऊन कसे कसे जोडतात हे पाहिले का? मूर्ती बनवताना सगळे असे शासनकीय नजरेने पाहतायत की या महाराजांना एक तर काहीतरी माहिती नसेल किंवा चुकीचं सांगतायत. मूर्ती घडवताना असे कुठलेही वेगवेगळे भाग घेऊन जोडले जात नाही. एक दगड घेतात आणि त्या दगडाचा नको असलेला भाग काढून टाकतात, ती मूर्ती दगडातून प्रकट होते असं सांगितलं जातं. म्हणजे मूर्ती दगडामध्येच आहे, तो नको असलेला भाग फक्त काढून टाकला की ती मूर्ती प्रकट होते. हे साधं लॉजिक आहे. त्याचप्रमाणे हिंदू धर्म, आपण हिंदू धर्मीय आहोत का? आहेत. त्यातला नको असलेला भाग संतांनी काढून टाकला आणि जी भागवत धर्मरूपी जी मूर्ती आहे ती आपली प्रकट झाली. आपला मूर्तीशी मतलब, उरलेले दगड तो काढून टाकला त्याच्याशी मतलब नाही. संतांनी जे हरिपाठात सांगितले, 4 वेदी जाणं, 6 शास्त्र कारण, 18 पुराण हरसी गाती. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे हरसी गातात. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वायावर्त. नवनीत करून लोणी काढून दिले. आपलं लोणी, आपण स्वार्थी लोक आहेत, लोण्याशी मतलब आहे. बाकी ते दूध कसं झालं, दही कसं झालं, त्याचं प्रोडक्शन काय, इन्ग्रेडियंट्स काय, त्याच्यात खोलात घुसण्याचं काही कारण नाही आपल्याला. त्यामुळे संतांनी जे आपलं लोणी काढून दिले त्याच्या आधारे जीवन जगणारे आपण माणसं आहेत. त्यानंतर आपण तुकोबरायांचा अभंग नेहमी सांगतो, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. मग भेदाभेद केला नाही पाहिजे, अमंगळ आहे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते इथं सत्य करा. कोणाही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वांमध्ये ईश्वर आहे, त्याचं पूजन केलं पाहिजे. त्याचं वर्म कशात सांगितलं? कोणाही जीवाचा नगडो मत्सर. पण कोणाही जीवाचा नगडो मत्सर हे कोणासाठी सांगितलेलं आहे? हे सर्व लोकांसाठी सांगितलेलं नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, हा धर्म कुणाचा आहे? वैष्णवांचा. ज्यांनी वैष्णव धर्म स्वीकारलाय किमान त्यांनी तरी पालन केलं पाहिजे. इतर करोत ना अथवा न करोत, ज्यांनी वैष्णव आहेत त्यांनी हे पालन केले पाहिजेत. आणि ते पालन करत नाहीत म्हणून हा सगळा प्रपंच चालू आहे. आत्ता जो चालू आहे की इतरांनी करावा का नाही, ते का करतात? ते मौलवी काय करतात? इतर नॉनव्हेज खातात का, हे खातात का, त्याच्याशी कर्तव्य नाही. तुम्ही वैष्णव धर्म स्वीकारलाय का? स्वीकारला असेल तर कोणाही जीवाचा नगडो मत्सर. आत्ता ह्याचा पण उल्लेख झाला की अनेक कीर्तनकार पैसे घेत आहेत. आता रोजानी कामाला गेलं तर 300 ते 500 रुपये रोज मिळतो आणि कीर्तनकारला 30,000 ते 50,000 रुपये काही कीर्तनकारांना मिळतात. ते कीर्तनकार तुमच्या मागे लागत नाहीत, तुम्ही त्यांना बोलवताय तेवढे पैसे देऊन. आपल्याकडं सप्ताह संयोजन करणारी जी यंत्रणा असेल, ती यंत्रणा जर व्यवस्थितरित्या काम केलं, आत्ताच सांगितलं तसं, किंवा त्यांनी कीर्तनकार ठेवताना त्या गावांनी जसं सांगितलं, पोकरकर सरांनी मला वाटतं सांगितलं, किंवा त्यांनी सांगितलं की बाबा इथं कुठल्याही पक्षाचा प्रचार करायचा नाही, काय करायचं, केवळ कीर्तनाच्या पद्धतीने कीर्तन करायचं, हा अंकुश श्रोत्यांनी आणि संयोजकांनी ठेवणं गरजेचं आहे. जो करत असेल पुढच्या वर्षीची त्याची तारीख रद्द. अशा भूमिका जोपर्यंत घेतल्या जात नाही समाजाकडून. नंतर पोकरकर सरांनी सांगितलं की मी पुस्तक ग्रंथ वाचे, माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले. माझं कीर्तनकारांना देखील प्रश्न आहे. मी अनेक कीर्तनकारांशी बोलतो की आपल्या कीर्तन व्यवस्थेमध्ये शेवटची 10 मिनटं प्रश्नोत्तरासाठी आपल्याला ठेवता येतील का? आजपर्यंत ती ठेवण्याची प्रयोजन नाही आहे. कारण तुम्ही सर्वजण येता आणि मी कीर्तन करतो 2 तास आणि तुम्ही ऐकता. मी कीर्तन केल्यानंतर तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्याची उत्तरं तशीच ठेवून जातोय आपण, की त्याच्या मनात काहीतरी शंका निर्माण झाली. आपण काय सर्वज्ञानी नाही आहे. तुम्ही प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर मला नसेल येत तर काहीही घाबरण्याचं कारण नाही. त्याचं नाव घ्या, त्याचा प्रश्न घ्या लिहून, आणि मी माझ्या वरिष्ठांना विचारून तुम्हाला आवर्जून उत्तर कळवेल. 1 महिन्याने त्याला फोन करा, तो तुमचा परत अनुयायी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं जर समाधान केलं तर तुम्ही अनुयायी झाल्याशिवाय राहणार नाही. अशी व्यवस्था कीर्तनकारांनी देखील आपल्या ह्याच्यात बदल करून घेतला पाहिजे. ह्या गोष्टी कोणीतरी कुठंतरी बोलल्या पाहिजेत आणि बोलल्याने कोणी काय हे करण्याचं कारण नाही. पोकरकर सरांनी जे मुलाखत घेतली आणि त्यांनी जो शब्द वापरला, त्यांनी सांगितलं की तुकोबारांनी वापरला शब्द वापरला, तो ज्यांच्या बाबतीत वापरला त्यांच्यापैकी कोणीही त्यांचा प्रतिवाद केलेला नाही. कुठल्याही कीर्तनकारांनी त्यांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केलेली नाही. लक्षात घ्या. कीर्तनकार, कारण समजा मी इथं तुमच्यामध्ये म्हटलं की 1 जण ह्याच्यातला नालायक आहे आपल्यातला, तुम्ही माझ्यावर पोलीस कंप्लेंट करणार का? कारण तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याकडे बघणार. मी नाही नालायक, दुसरं कोणते शेजारच्याला म्हटले असतील, शेजारच्याला म्हटले असतील. मला म्हटलं नाही तर मी कशाला तक्रार करू? ज्यांनी भाड खाल्ली नाही ते त्यांच्याविषयी तक्रार करायला जाणार नाहीत. ज्यांनी खाल्ली असेल ते गप्प बसणार, ते काय बोलणारच नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्याचं धारिष्ट कोणी
केलेलं नाही. मग हे केलंय कुणी? तर हे एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलंय आणि तुमच्या पाठीमागे आम्ही विचारांनी सदैव योग्य त्या भूमिका असतील त्याच्या पाठीमागे सदैव राहू एवढं आश्वासन व्यक्त करून माझे लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हरी. संत शिरोध ज्ञानेश्वर महाराजांना, निवृत्तीनाथांना, सोपान काकांना, मुक्ताईंना, त्यांच्या आईवडिलांना ज्यांनी छळलं ना, पुढं हळूहळू ज्ञानेश्वर सिद्ध झाल्यानंतर त्याच प्रवृत्तीच्या लोकांनी समाधीचा ताबा घेतला. म्हणजे ही पद्धत आहे. म्हणजे त्याच प्रवृत्तीचे लोक येतात आणि पूजा पाठ करायला सांगतात. मी खोडं सांगत नाही. ज्यांनी ओळ काय सांगितलेलं नाही ज्या माऊलींनी, ते सगळे काय सांगतात आणि तेच बसतात. हे गमत बघा. ते म्हणजे ह्या आता कुठल्या व्यक्तीला मी दोष देत नाही, ती वृत्ती बुजलेली नाही. तुकोबांचा ज्यांनी छळ केला, आता विल भाव्यांचा आपण उल्लेख केला, महाराष्ट्र सारस्वतकार, आपलं बोलणं झालं होतं फोनवर, आणि त्या विल भाव्यांनी त्यावेळी तुकोबांच्यावर अशीच टीका केली होती आणि मग त्याला विरोध करणाऱ्या खूप गोष्टी झाल्या. त्या इतिहासामध्ये मी जात नाही. मूळ मुद्दा आपला असा आहे की भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय यामध्ये कुठे, आणि मी आता माझे आई वडील वारकरी, मी पंढरीला कायमचं जातो, मी आध्यात्मिक आहे, मी धार्मिक आहे, पण त्याचं अवडंबर करण्याची जरूर नाही. बाळासाहेब भारदे म्हणले तुमच्या अध्यात्माचं प्रदर्शन करणं हेही आपल्या भागवत संप्रदायाला मान्य नाही आहे. हे तुम्ही गुहेत गेलात, नमस्कार करतायत मतदानाच्या दृष्टीने, सर्व टी व्हीवर दाखवत आहेत, हे अध्यात्माला मान्य नाही आहे. म्हणून त्यावेळी महाराष्ट्र टाइम्समध्ये 2 लेख आले होते राम मंदिरावर. एका बाजूला विनय सहस्त्रबुद्धांचा लेख आणि एका बाजूला माझा लेख होता. आणि मी त्यामध्ये, मी रामाला मानतो, म्हणलं रामायण मानतो, मी अध्यात्मवादी आहे, पण माझ्या लेखाचं शीर्षक होतं दर्शनाचे प्रदर्शन. एवढंच माझं शीर्षक होतं आणि त्या शीर्षकातनं लोकांना आनंद झाला आणि मला लिहायचं ते मी बरोबर लिहिलं. आता तसंच गोष्ट आहे, तुकोबांचा ज्यांनी छळ केला तीच जर माणसं आपल्याला तुकोबा समजावून सांगायला लागली, ते म्हणजे त्या प्रवृत्तीचे आणि ताबा घ्यायला लागले, तर आम्ही त्याला विरोध केला पाहिजे. आणि वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी, मी अतिशय नम्रपणे, माझा तो अधिकार नाही, पण कसं असतं, ही प्रसिद्धीची हाव आली ना, तुम्हाला सांगतो की सगळं संपतं मग गंमत. आपल्या स्वतःच्या गाडीवर कीर्तन सम्राट, कीर्तन केसरी असं स्वतःच जर लोक लिहायला लागले तर मी खरंच मला वाईट वाटतं. हे बोर्ड लिहायची तुम्हाला जरूर नाही हो. अरे दादा महाराज मनमाडकर असतील किंवा मामासाहेब असतील किंवा आणखीन कोणी असतील, अरे आपोआप लोक बोलवतात ना. बोर्डाची काय तुम्हाला आवश्यकता आहे? तुम्ही काय गल्लीबोळातले पुढारी आहात का असं फ्लेक्स लावायला? त्यांची टिंगल व्हायला लागली आता, फ्लेक्समुळे जागा नाही अशी अवस्था आहे. म्हणून याचं प्रबोधन आपण कसं करता येईल, आम्ही या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आमचे पत्रकार मार्गदर्शक असणारे आणि वेळोवेळी ज्या वेळेला काही अशा प्रकारचे प्रसंग येतील आणि त्याला आमच्यासोबत तुम्ही असावं अशी इच्छा व्यक्त केली जाते, त्यावेळेला खंबीरपणे आमच्यासोबत राहणारे आदरणीय आवटे सर यांना विनंती करतो की आपण आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. धन्यवाद श्यामसुंदर. ही श्यामसुंदर आहे. अत्यंत आश्वासक अशी सायंकाळ आहे ही, आणि मला याचा फार आनंद आहे की खरं म्हणजे आता बऱ्याच अडचणी आणि याचा उल्लेख झाला, पण मला असं वाटलं की माईक नसला तरीसुद्धा वैचारिक विचारांचे पाईप बसणारे लोक आहेत, ते जास्त महत्त्वाचं आहे. मला सगळ्यात मोठा आनंद याचा आहे की मुळामध्ये ज्या प्रकारच्या या सभेचं आयोजन या निमित्तानं केलं गेलेलं आहे श्यामसुंदर, ही अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आश्वासक अशी घटना आहे. रवींद्र पोखरकर नावाचा एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा पत्रकार की ज्याला भूमिका मांडणं हे महत्त्वाचं वाटतं, आणि त्यांनी सांगितलं की त्यांची भूमिका ही केवळ पत्रकार म्हणून नाही, त्यांची भूमिका एक नागरिक म्हणून आहे. ती भूमिका ते मांडतात आणि भूमिका मांडत असताना केवळ काहीतरी एखादी गोष्ट खटकली, भावना दुखावल्या म्हणून या प्रकारचा गोंधळ केला जातो. मला आश्चर्य वाटतं की विकास लवांडे एक भूमिका मांडतात, एक मत मांडतात आणि त्यांना आपण जिवे मारू अशा प्रकारचं धमकावलं जातं. भुकेले शास्त्री भूमिका मांडतात आणि भुकेले शास्त्रींबद्दल या भाषेत बोललं जातं. उल्हासदादा मगाशी उल्लेख केला, हे आजच नाही आहे, हे तेव्हापासून चाललेलं आहे. म्हणजे तुकारामाची गाथा इंद्रायणीमध्ये ज्यांनी बुडवली ते मंबाजी आता पुन्हा सादर झालेले आहेत आणि पुन्हा आलेले आहेत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की मंबाजी तुकारामाच्या देशामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून हे अधिक धोकादायक आहे. एक लक्षात घ्या, संत ज्ञानेश्वर म्हणाले आता विश्वात्मके देवे, तेव्हा अमेरिकेचा जन्म पण झालेला नव्हता. ते संत ज्ञानेश्वर तेव्हा जे म्हटले, आज मात्र तीच स्पेस व्यापून टाकण्याचा प्रयत्न भलतेच लोक करतायत. मला आश्चर्य वाटतं. मुळामध्ये प्रत्येकाला आपापली भूमिका मांडता आली पाहिजे. मी कायम सांगत असतो,
संविधान सभेमध्ये 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा असं म्हणाले की तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धीपणाला लावेन, पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेल. आणि बाबासाहेब पुढे बहिष्कृत भारतमध्ये तुकारामांचा स्फोट करतात. ते स्फोट काय करतात? तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. ही खंडन मंडनाची परंपरा भारताची आहे. हे अमर्त्य सेनांनी द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन अशी कल्पना मांडली की खंडन मंडन बहुविवाद करणं ही आपली कल्पना आहे. असं असताना सुद्धा तुम्ही हे बोलायचंच नाही, तुम्ही ते बोलायचंच नाही, तुम्ही तेच बोलायचं की जे आम्हाला हवं आहे. ज्ञानेश्वर बनगर सारखा एक तरुण पोरगा ज्या प्रकारे होय होय वारकरी लिहितो आणि ज्या प्रकारची भूमिका मांडतो ते लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला या निमित्तानं सांगायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे रवींद्र पोखरकर, विकास लवांडे आणि भुकेले शास्त्री यांच्यासोबत अवघा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस तुम्हा तिघांसोबत आहे. आणि लक्षात घ्या, मुळात तुकाराम कोण आणि ज्ञानेश्वर कोण हे सांगण्याचा अधिकार मंबाजींना आणि रामेश्वर भटांना नाही. तो अधिकार तुम्हाला आणि मला आहे. पण ही चूक का झाली याचा विचार आम्ही या निमित्ताने केला पाहिजे. मी पहिल्यांदा म्हटलं या तिघांनी जी भूमिका मांडली ती भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, हे सगळं बरोबर आहे. पण ही वेळ येऊन का ठेपली याचाही विचार आपण केला पाहिजे. तुम्हाला गंमत सांगतो, मी साम टीव्हीचा संपादक होतो आणि साम टीव्हीला संपादक असताना आवाज महाराष्ट्राचा असा माझा प्राईम टाईम शो होता. आषाढी वारी होती आणि आषाढी वारीच्या निमित्ताने मी चर्चा ठेवली. त्या चर्चेमध्ये मुक्ता दाभोलकरांना बोलावलं, बाकी काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते वगैरे बरेच लोक आलेले होते. आणि आषाढी वारीमध्ये चालण्याचा निर्णय अनिसनं तेव्हा घेतला होता. तर मुक्ता दाभोलकर होत्या. मी मुक्तांना असं म्हणालो, मुक्ता दाभोलकर तुमची एकूण भूमिका काय? त्यांनी सांगितलं की आषाढी वारीबद्दल आमची ही भूमिका आहे, तुकारामांबद्दल ही भूमिका आहे. तर हिंदुत्ववादी गृहस्थ एक बसलेले होते. ते मुक्ता दाभोलकरांना म्हणाले, मुक्ता दाभोलकर तुम्ही आषाढी वारीमध्ये कसे घुसलात? तुम्ही पुरोगामी आषाढी वारीमध्ये कसे घुसलात? मुक्ता म्हणाल्या, आषाढी वारी पुरोगामीचे तुम्ही कसे घुसलात? तेव्हा मी असं म्हणालो की मुक्ता एक लक्षात घ्या की यांचा प्रश्न रास्त आहे. याचं कारण असं आहे, तुकाराम आमचे आहेत, संत ज्ञानेश्वर आमचे आहेत, हे आपण विसरलो म्हणून या लोकांनी ते अपहरण केलेलं आहे. महापुरुषांच्या अपहरणाचा हा काळ आहे. माझ्या पुस्तकाचं शीर्षक आहे बाप पळवणारी टोळी आली आहे. बाप अचानक गायब होतो. आमच्या उद्धव ठाकरेंना विचारा, बापच गायब केला जातो. पण बाप गायब केला जात असताना त्यामध्ये आपलं अपयश सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण महापुरुषांचं अपहरण होत असताना आपण गप्प बसतो, किंबहुना आपल्याला हा वारसा सांगताच येत नाही. मला अनेकदा असं वाटतं की आपला वारसा काय? तुकाराम ज्ञानेश्वर हा आपला वारसा आहे. सर्वसामान्य निरक्षर माणूस सुद्धा तुकारामांचं नाव घेतो. मी मागे एक गंमत सांगितली होती. माझ्या आईला एक फोन आला आणि तो फोन आल्यानंतर कुठला बाईंचा फोन होता. मला आई म्हणाली की संजू, ते आपल्या अमुक अमुक मावशींचा फोन आहे. आपण नाही का तू शाळेकडे जायचा तेव्हा ते मध्ये राहायच्या, त्यांचा फोन आहे. तर तो फोन मी घेतला. म्हटलं हा मावशी, म्हटलं बोला काय म्हणते. मला कोण मावशी काही कळतच नव्हतं, पण आता बोलायचं होतं. आई म्हटली बोललो. मग मावशी तुमचं वय किती? मग ते म्हटलं 77. म्हटलं आवाज खणखणीत आहे. ते म्हटलं कसलं बाबा, आपल्या बळे नाही मी बोलत. वा, मला आठवलं की आपल्या बळे नाही मी बोलत असं म्हणणारे तुकाराम त्या निरक्षर बाईला माहिती आहेत. पण आपण मात्र तुकारामांचं बोट सोडलं म्हणून ही वेळ आलेली आहे. ज्ञानेश्वरांचं बोट सोडलं, चोखामेळ्यांचं बोट सोडलं. आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा रवींद्रांनी ही मंडळी ज्या प्रकारचा प्रयत्न करतायत ना, पुन्हा एकदा आपला खरा वारसा काय आहे ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की भारताच्या राजकारणाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुख्य प्रवाह धर्मांधता हा कधीच नव्हता. जातींधता हा मुख्य प्रवाह कधीच नव्हता. पण त्याला मुख्य प्रवाहाचं स्वरूप प्राप्त होत चाललेलं असताना आपल्याला सांगावं लागेल की हा आमचा मुख्य प्रवाह नाही, महाराष्ट्र धर्म हा नाही. आणि आमचा धर्म खरा काय आहे, मग अशी चुबदारांनी उल्लेख केला, आमचा धर्म खरा काय आहे ही सांगण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. आणि अशा वेळी या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करावं असं वाटलं. आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले. मला पूर्णपणे खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे संघर्ष, अशा प्रकारचे लढे आपल्याला सातत्यानं करावे लागतील आणि त्याची किंमतसुद्धा चुकवावी लागेल. आपण तुकारामांचा उल्लेख केला, पण तुकारामाने तेव्हा किंमत चुकवली. ज्ञानेश्वरांचा उल्लेख केला, पण ज्ञानेश्वरांनी तिलाही चुकवली. अशी किंमत चुकवण्याची तयारी आपली कितपत आहे, ही तयारी आपण दाखवणार का, हा खरा प्रश्न आहे. आणि मला याचा अत्यंत आनंद आहे की ज्या प्रकारे रवींद्र पोखरकर, विकास लवांडे
या लोकांनी भूमिका मांडली आणि भूमिका मांडल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या प्रकारे लोक त्यांच्यासोबत उभे राहिले, याचा अर्थ असा आहे की लोकांना अशा प्रकारची भूमिका घेणारे, अशा प्रकारची भूमिका मांडणारे लोक हवे आहेत. लोक याच मताचे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला सातत्यानं पुन्हा पुन्हा सांगावं लागणार आहे की आपला वारसा काय. तुम्ही मगाशी उल्लेख केला चोपदार, तुम्हाला माझं सांगलं, माझं वी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक आलं. संवाद आवश्यक काय, वी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक आलं. ते पुस्तक आल्यानंतर मला एक फोन आला. त्या पुस्तकावर माझा मोबाईल नंबर आहे. मला फोन आला आणि मला म्हणाल्या, एक बाई होत्या, म्हणजे संजय आवटेंशीच मी बोलते ना. म्हटलं हो, संजय आवटेंशीच बोलत आहे. वय वर्ष 85. माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निरलस कार्यकर्ते होते. माझी आई राष्ट्रीय कार्यकर्ती होती. मी वडिलांच्या खांद्यावर बसून सावरकरांची भाषणं ऐकली. तुमचं पुस्तक वाचलं आणि मला दुःख झालं. आता मी म्हटलं बायोडेटा असं दुःख होणारच. त्या पुढं असं म्हणाल्या, संजय आवटे मला दुःख झालं. दुःख यासाठी झालं कारण तुम्ही मला इतक्या उशिरा का भेटलात. मला जर लवकर भेटलं असतात तर कदाचित मला खरा भारत कळाला असता, वेळीच कळाला असता. आणि पुन्हा पुढे म्हणाल्या, मला दुःख झालं खरं आहे, पण मला आनंद पण झाला. आनंद याचा झाला की मरताना का असे ना मला खरा भारत कळाला. याचा अर्थ असा आहे की तुम्ही लोकांशी बोलत राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बदल होऊ शकतो, परिवर्तन होऊ शकतं, पण संवाद करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपली मूल्यव्यवस्था काय आहे, आपली बैठक काय आहे, हे आपल्याला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवावं लागेल. सर्वसामान्य माणसांना सांगावं लागेल. तो प्रयत्न सातत्यानं करावा लागेल. हा प्रयत्न करणं सोपं आहे असं नाही, पण ते करत राहणं, संवाद करत राहणं. एक लक्षात घ्या, गांधी का महत्त्वाचं आहे. मी कायम गांधींबद्दल यासाठी सांगतो कारण गांधींनी परंपरेच्या अधिष्ठानावर पूर्णपणे आपली मांडणी केली. मी नेहमी सांगत आलो की गांधींच्या प्रार्थनेमध्ये राम होता, तो राम आपण सोडला म्हणून तो नको त्या रथावर आरूढ झाला. परंपरेचं अधिष्ठान आपण विसरलो. लोकांच्या भाषेत बोललं पाहिजे, लोकांशी संवाद केला पाहिजे, हे आपण विसरलो. मी गांधींनी निवड केली नेहरूंची. नेहरू हे पूर्णपणे आधुनिकतेच्या अनुषंगाने जाणार आहे, पण परंपरेच्या अधिष्ठानावर गांधी उभे राहिले. मी हिंदू आहे, मी सनातन हिंदू आहे, मी धार्मिक आहे असं गांधी म्हणाले. पण तरीही गांधींनी धार्मिक असतानाही काय केलं ते आपण बघितलं आहे. मला असं वाटतं की धर्माची स्पेस, परंपरेची स्पेस आपण लक्षात घेतली पाहिजे. श्यामसुंदर सोन्नर महाराज खरं म्हणजे मुळामध्ये हे आत्ता जे घडतं आहे ही स्पेस आपण सोडून दिली आणि म्हणून हे सगळं घडलेलं आहे. ही स्पेस पुन्हा लक्षात घेतली पाहिजे की ही स्पेस, हा अवकाश जाता कामा नये. आणि तो अवकाश जाऊ द्यायचा नसेल तर आपल्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागेल की अरे त्या बड्या बंड वाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला बंडखोर माझा ज्ञानेश्वर आहे, खरा विद्रोही माझा तुकाराम आहे. या तुकारामाचं बोट आपण सोडलं, ज्ञानेश्वरांचं बोट आपण सोडलं, म्हणून ही वेळ येऊन ठेपलेली आहे. मला असं वाटतं येणाऱ्या कालखंडामध्ये कोण वाट दाखवणार आहे, बाकी कोणी वाट दाखवणार नाही आहे, पण तुकाराम, ज्ञानेश्वर, चोखामेळा, कानोपात्रा, नामदेव, एकनाथ हीच सगळी मंडळी आपली वाट दाखवणार आहेत. कारण या सगळ्या लोकांनी आपली वाट समृद्ध केलेली आहे. रवींद्र पोखरकर, तुमचे आभार महाराष्ट्राच्या वतीने मी मानतो यासाठी, कारण तुम्ही महाराष्ट्राच्या या सगळ्या भूमीमध्ये पुन्हा एकदा संतांच्या अनुषंगानं मंथन सुरू केलं. हे मंथनच बंद झालं होतं. आजच्या समकालीन संदर्भामध्ये तुम्ही कल्पना करा. म्हणजे मी तुकाराम जेव्हा जेव्हा वाचतो ना तर मला असं वाटतं की हा माणूस काय द्रष्टा असेल. त्या कालावधीमध्ये ज्या प्रकारची मांडणी तुकारामांनी केली, ज्ञानेश्वरांनी त्या कालावधीमध्ये ज्या प्रकारची मांडणी केली, त्यात किंमत तर चुकलीच, पण आजही रिलिव्हंट वाटावं, आजही आत्ताचा संदर्भ आहे असं वाटावं. मी बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक सुरू करताना शिरोभागी तुकारामांचा अभंग घ्यावा लागला. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवलंय. बाबासाहेबांना असं वाटलं की जर मला, तुम्ही कल्पना करा 1920 मध्ये बाबासाहेबांना तुकाराम घ्यावे लागले, कारण तुकाराम सोबत असतील तरच खऱ्या अर्थानं मी माझी भूमिका मांडू शकतो असं वाटलं. पण जे तुकाराम, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे तुकाराम बाबासाहेबांना समजले, वारंवार बाबासाहेब तुकारामांची मांडणी करतात, जी सगळी संत परंपरा गांधींना समजली, त्या सगळ्या परंपरेकडे आपलं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे एका नकुत्या लोकांनी हा ठेका आपल्याकडे घेतला. रवींद्र पोखरकरांनी आता यांचं दुकानच विखरून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे हे लक्षात घ्या, लोकांना सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, धर्माच्या ठेकेदारांना ही सगळ्यात मोठी चिंता असते की जर तुम्हीच इथे आलात तर आमचं काय होईल, आमचं दुकानच संपेल, दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त होईल आणि मग खरी पंढरी दिसेल. हे भय आहे रवींद्र पोखरकरांच्या निमित्तानं. आणि म्हणून त्या भयातून एक लक्षात घ्या, मुळामध्ये वारकरी विरुद्ध मारेकरी असा हा संघर्ष आहे.
आणि हे जे मारेकरी आहेत ना, हे मारेकरी अजिबात निर्भय नाहीत, उलट पक्षी ते भयभीत झालेले आहेत, म्हणून त्यांनी हा उद्योग केलेला आहे. त्यामुळे हा मारेकऱ्यांचा मुद्दा आहे. कुठलाही खरा वारकरी या प्रकारची भाषा वापरू शकत नाही, कुठलाही खरा वारकरी या प्रकारे बोलू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं आज इथं सगळे जे जमलेले आहेत ते आणि इथले हे खरे वारकरी आहेत. आमचे रवींद्र पोखरकर हे खरे वारकरी आहेत. ते ज्या वाटेवरून निघालेले आहेत ती वाट इतकी सुंदर आहे, प्रसन्न आहे, रम्य आहे आणि मला छान वाटतं. ते काय म्हटलं, उद्या अशी वेळ यावी की अशा प्रकारची व्हिडिओ करण्याची वेळच माझ्यावर येऊ नये. इतकं छान निसर्ग छान आहे, छान प्रेम करावं, अशा प्रकारचे व्हिडिओ करावेत, कशाला या भानगडीत पडावं. पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा नागरिक म्हणून माझं राजकारण आहे, नागरिक म्हणून माझी भूमिका आहे. रवींद्र पोखरकर मला जास्त महत्त्वाचे वाटतात कारण ते त्या अर्थानं पत्रकार नाहीत रूढ अर्थानं, पण नागरिक म्हणून जे केलं पाहिजे. बाबासाहेब टोमणे असं म्हणाले होते की मला लोकशाहीविषयी चिंता वाटत नाही, मला भीती वाटते की राजकीय नेते कदाचित विकले जातील, मला भीती वाटते माध्यमं विकली जातील, मला भीती वाटते उद्योजकांचा आणि नेत्यांचं नेक्सस होईल, पण तरी मला लोकशाहीची चिंता वाटत नाही कारण माझा भरोसा यापैकी कोणावरच नाही, माझा भरोसा नागरिकांवर आहे, सर्वसामान्य माणसांवर आहे. आता बाकी सगळे गप्प बसलेले असताना, बाकी सगळे मौन असताना नागरिक ज्या प्रकारे उभे राहतात आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसांनी भूमिका घेणं, सर्वसामान्य माणसांनी उभे राहणं हे अधिक आवश्यक आहे. अनेक लोक काय म्हणतात माहिती आहे का, राजकीय काही बोलू नका, पण मला असं वाटतं तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्या भूमिका पूर्णपणे राजकीय होत्या, पॉलिटिकल. म्हणून तेव्हाच्या सत्ताधीशांना हे पेलवलं नाही. तुकारामांकडे काय होतं, ज्ञानेश्वरांकडे काय होतं, त्यांची भीती का वाटली. मला कायम असा प्रश्न पडतो, एका कवीची भीती का वाटली, ज्ञानेश्वरांची भीती का वाटली. कारण माहिती होतं की हा काहीतरी वेगळा विचार घेऊन येणार आहेत, हे काहीतरी वेगळी मांडणी करणार आहेत. आणि तेव्हा प्रस्थापित शरण मांडणी बाकीचे लोक करत असताना प्रस्थापित विरोधी मांडणी करत तुकाराम ज्ञानेश्वर उभे राहिले. मला असं वाटतं तो वारसा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये मी तुम्हाला एक सांगतो, येणाऱ्या कालखंडामध्ये देशात काय होईल मला माहिती नाही, जगात काय होईल मला माहिती नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये मात्र तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांचा वारसा सांगणारे लोक त्या वाटेवरून चालणार आहेत आणि ही वाट समृद्ध करणार आहेत. मला सहजपणे माझी एक आवडती कविता आहे पाकिस्तानमधल्या एका कवीची, आणि ती कविता मी मुद्दाम सांगत असतो कारण पाकिस्तानमध्ये कवी पण आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. ती कविता अशी आहे, माझ्या शहरामध्ये दंगल उसळली तेव्हा लष्कर काय करत होतं. माझ्या शहरामध्ये दंगल उसळली, लष्कर काय करत होतं. तो पुढे म्हणतो, माझ्या शहरामध्ये दंगल उसळली तेव्हा पोलीस काय करत होते. माझ्या शहरामध्ये दंगल उसळली तेव्हा सरकारी अधिकारी काय करत होते. आणि तो पुढे असं म्हणतो, माझ्या शहरामध्ये लेखक, कलावंत, साहित्यिक, पत्रकार असताना दंगल उसळलीच कशी. क्या बात, क्या बात. मला असं वाटतं की हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या समोर आहे. जर आपण लेखक असू, कलावंत असू, विचारवंत असू, कार्यकर्ते असू, तर हे सगळं घडत असताना, आपण असताना इथे आपली भूमिका काय आहे, आपला रोल काय आहे. ज्ञानेश्वर बरोबर तुमच्यासारखा तरुण कार्यकर्ता, तरुण वारकरी जेव्हा या प्रकारे भूमिका मांडतो ना, तेव्हा तुकारामांचा अर्थ खऱ्या अर्थानं नव्या पिढीला समजतो. आणि तुम्हाला मी हे पण सांगतो, आपल्याला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. रवींद्र पोखरकर ज्या प्रकारची मांडणी करतात ते तरुण मुलं पण बघतात, हे मी बघितलं आहे. माझ्या एक लक्षात आलेलं आहे की तुम्हाला या प्रकारची मांडणी नव्या पिढीला कळेल अशी करावी लागणार आहे. जुनाट शैलीमध्ये मांडणी करून आता चालणार नाही, नव्या पिढीला कळेल अशी मांडणी करावी लागणार आहे. मी नेहमी सांगत असतो सूरज भटांची ओळ, जर या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. या पिढीची भाषा वेगळी आहे, मोबाईल आहे, वेगळी भाषा आहे, पण त्या भाषेमध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मी नेहमी असं म्हणतो, एखादा माणूस म्हातारा झाला याचा पुरावा काय. जो असं म्हणतो आमच्या वेळी असं नव्हतं, तो म्हातारा झाला. तरुण पिढीशी संवाद करणं आणि रिलेव्हंट राहणं, त्यांची माध्यमं आत्मसात करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, जरी अन्य माध्यमांबद्दल काही अपेक्षा नसल्या तरी सुद्धा ह्या प्रकारचं नवं माध्यम जे येत आहे त्या माध्यमांचा वापर करत, ती माध्यमं या पद्धतीनं त्याच्यामध्ये मांडणी करत, या प्रकारची अभिव्यक्ती करत जेव्हा ही मंडळी पुढे येतील तेव्हा निश्चितपणे मला कितीही अंधारून आलेलं असलं तरीसुद्धा मला खात्री आहे की पावलापुरता प्रकाश शेवटी संतोष देणार आहेत आणि या अंधारातसुद्धा संतग्लास दाखवणार आहेत. आपण ठरवलं एवढंच पाहिजे की काही जरी झालं तरी तो वारसा आणि ते बोट आपण अजिबात सोडायचं नाही. म्हणून रवींद्र पोखरकर, भुकेले शास्त्री, भुकेले शास्त्री इतक्या वर्षांपासून भूमिका मांडतायत, पण रवींद्र पोखरकरांनी ज्या प्रकारची मुलाखत घेतली त्यानंतर महाराष्ट्राला कळालं की भुकेले शास्त्रींची भूमिका काय आहे, रवींद्र पोखरकरांची मांडणी काय, विकास लवाणेंची भूमिका काय. ही भूमिका ज्या प्रकारचे हे तिघजण मांडतायत
हे केवळ तिघे नाही आहेत, आपण सगळेच आहोत. रवींद्र पोखरकर, तुम्ही महत्त्वाचे यासाठी आहात कारण तुम्ही आमचा आवाज आहात, तुम्ही आमची अभिव्यक्ती आहात. जे आमच्यापैकी प्रत्येकाला म्हणायचं आहे ते म्हणण्याचा, ते मांडण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. तुम्ही असेच मांडत राहा, असेच भांडत राहा, असेच बोलत राहा. आणि एक लक्षात घ्या, आपल्याला एकच सांगायचं आहे, तुम्ही विकार व्हायरल करा, आम्ही प्रेम व्हायरल करू. उनका जो फर्ज है अगर ये सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहाँ तक पहुँचे. आपला पैगाम मोहब्बत आहे, आपला पैगाम प्रेम आहे. त्यामुळे एक कायम लक्षात घ्या, विखाराला उत्तर कधीही विखाराच्या भाषेमध्ये आपण द्यायचं नाही. आपली मातृभाषा आपण कधी सोडायची नाही. आपली मातृभाषा प्रेमाची असणार आहे. आपली मातृभाषा शांतता, सहिष्णुता हीच असणार आहे, कारण तो आपला वारसा आहे. आपण बोलत राहू. येणारा काळ खूप छान असणार आहे. या सगळ्यांच्या सोबत आपण सगळेजण आहोत. एवढ्या मोठ्या संख्येनं, एवढ्या अडचणीच्या सध्या सगळ्या काळामध्ये सुद्धा वीज नाही, आवाज नाही, असं सगळं असताना सुद्धा तुम्ही ज्या मोठ्या संख्येनं आलात, मला पूर्णपणे खात्री आहे की हे असे आहे तरी पण हे असे असणारं नाही. दिवस आमचा येत आहे, तो घरी बसणारा नाही. पुन्हा एकदा खूप सारा शुभेच्छा.